बेस्टमध्ये महायुतीचा झेंडा फडकला, तसाच मनपा निवडणुकीत सुद्धा फडकवायचा आहे। बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या पदाधिकाऱ्यांना सूचना। ठाकरे बंधूंनी पतपेढीच्या निवडणुकीचं राजकीयकरण केलंय। दरम्यान पतपेढीच्या निवडणुकीचं राजकीयकरण न आवडल्यामुळे लोकांनी ठाकरे बंधूंना नाकारलं। मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। अंजली दमानी यांनी धनंजय मुंडेंवर केलेल्या आरोपांवर आज सुनावणी, तर मुंडे मंत्री असताना कृषी खात्यात घोटाळा झाल्याचा दमानी यांचा आरोप। सीएसडीएसचे संजय कुमार यांच्या विरोधात नाशिकमध्ये गुन्हा दाखल। निवडणुकीच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल। मतदारांची चुकीची आकडेवारी ट्विट केल्याबद्दल संजय कुमार यांनी यापूर्वीच माफी मागितली। पूर्व उपराष्ट्रपती धनखड कुठे आहेत? राज्यसभेत मोठ्यानं बोलणारे आता एकही शब्द का बोलू शकत नाहीत? राहुल गांधींचा सवाल। शहांकडून लोकसभेत 130वं घटना दुरुस्ती विधेयक सादर। गंभीर गुन्ह्यांमुळे अटक झालेल्या किंवा ताब्यात घेतलेल्या नेत्यांना पदावरून हटवण्याची तरतूद। सलग 30 दिवस जेलमध्ये राहिल्यास पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांसह कोणत्याही मंत्र्याला पदावर राहता येणार नाही। आपण मध्ययुगीन काळात जात आहात। मध्ययुगीन काळामध्ये राजा कोणालाही हटवू शकत होता। 130व्या घटना दुरुस्तीच्या विधेयकावर राहुल गांधींची टीका।